नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांचा मित्र या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 40 ते 50 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होते आणि येथील सरासरी उत्पादन प्रति हेक्टर 10 ते 12 क्विंटल असते. परंतु यंदाच्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. महाराष्ट्राचा देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात जवळपास 30% वाटा आहे. राज्यात मोठे नुकसान झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम राष्ट्रीय पुरवठ्यावर दिसून येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर पुरवठा कमी झाल्यास बाजारात सोयाबीनचा तुटवडा निर्माण होईल. त्यामुळे किमती वाढणे अटळ आहे. दिवाळीनंतर सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे, कारण राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे उत्पादन घटले आहे. हे कमी झालेले उत्पादन दरांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरू शकते. सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी 3,000 ते 4,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे एकूण उत्पादन कमी झाले आहे. उत्पादन घटल्याने सोयाबीनच्या दरात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापारी अंदाजानुसार सध्या सोयाबीनचे सर्वसाधारण दर 4,500 ते 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. उत्पादन घटल्यास या दरांमध्ये क्विंटल मागे आणखी 500 ते 800 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसानीतून वाचले आहे त्यांना यंदा चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. दरातील चढ-उतार आणि आगामी दरवाढीची शक्यता लक्षात घेऊन ज्या शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन साठवून ठेवले आहे किंवा ज्यांचे पीक नुकसानीतून चांगल्या स्थितीत वाचले आहे, त्यांनी योग्य वेळेची निवड करून बाजारात विक्री करावी. दिवाळीनंतर या कारणामुळे सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता आहे. 1. दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढल्यामुळे सोयाबीनचे भाव मंदावले आहे आणि सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकऱ्याकडे जास्त सोयाबीनचा साठा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाल्यास सोयाबीनच्या भावात तेजी दिसून येऊ शकते. 2. राष्ट्रीय पातळीवर सोयाबीनची मागणी वाढल्यास सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 3. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार दिवाळीच्या लगेच नंतर सोयाबीनची आवक कमी झाल्यास सोयाबीनच्या भावात तेजी येऊ शकते. शेतीविषयक माहिती, बाजारभाव, हवामान आणि बियाण्याच्या माहितीसाठी शेतकऱ्यांचा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.